श्री अधिक मास महात्म्य अध्याय 12वा। श्री गणेशाय नमः। जय सद्गुरु समर्था, अनाथनाथा कृपावंता, मुमुक्षु शरणागत होता, जन्म वार्ता तया नाही, ऐसे देतसा कृपादानासी, मनोनी शरणागत पायासी, भावार्थ धरुन मानसी, शरच्चरणासी आलो असे, मी तव अनंत अपराधी, अगणित पापाची वृद्धी, परी कृपाळू तो दयानिधी, नेई सिद्धी परमार्थ, ऐका श्रोते हो सावधान, मलमास परम आख्यान, मागील अध्यायी कथन, व्यतिपात वैद्रुती महिमा वर्णिला, 5 पर्वे यांचा प्रश्न लक्ष्मीने केलासे आपण, तया माझी सांगितले दान, पुढे अवधान देई जे, श्री विष्णू वदतसे निके, ऐक क्षीराब्धे कन्यके, म्हणजे हे लक्ष्मी ऐक, मागे कथिले पर्व देखे, पुढे ऐके अति आदरे, व्यतिपात वैद्रुती वर्णन, तुझ म्या केले निरोपण, तयाही परिशत गुण, ऐके महिमान पुढारी, शतसंक्रांतीचे फळ एके ठाई, तयावरी शतपर्वणी अधिक पाही, युगायुगी मासादी आयनेही, होत असे विशेष, तया शतगुणे अधिक, चंद्रग्रहण असे देख, तया ते शतगुणे एक, सूर्यग्रहण बोलिले असे, असंख्य व्यतिपात केले दान, कोटी तीर्थी केले से भ्रमण, किंवा पंचगव्यादी प्रायश्चित्ते जाण, व्यतिपात स्नान गंगोदका, कोटी पुरश्चरणे जप नाही, चंद्र सूर्य ग्रहण होई, तया वरिष्ठ अधिक पाही, ऐके नवाई शुभानने, अहो हे पौर्णिमा महिमा, वर्णू न शके चतुर्वक्र ब्रह्मा, तेथे बोलावयाची मीसा, बोलता बोले न बोलावे, पौर्णिमा दिनी प्रातस्नान, जो नर करी आपण, तया ऐसा पुण्यवान, दूजा आणि नसेना, किंचित सुवर्ण अथवा काही, दान दीजे ब्राह्मणा ते पाही, विप्रभोजन मध्यान्ह समयी, त्या एवढा नाही पुण्यवान, षड्रुस मिष्टान्न पाही, वाडी ब्राह्मणा ते स्वगृही, बरी दक्षिणे सहित वस्त्र तेही, अर्पी भावे आदरे, माघी श्रेष्ठता जाणीजे तिघी, फाल्गुनी चैत्री नवविधी, पौष त्रिशुद्धी जाणीजे, या उत्किया पौर्णिमेते, वेगळाली असे दैवते, तेही परिसाऊ तुते, ऐक निरुते भामिनी, ज्येष्ठ पौर्णिमा ते पाही, ब्रह्म सर्वत्री दैवत राही, आषाढी ते नारायण रूपेही, असे तेही जाणीजे, म्हणून करावे व्यासपूजन, व्यास रूपे साक्षात नारायण, या लागी करावे पूजन, भाव धरुनी मानसी, नादी सिद्धी हे आषाढी, पूर्वी हंसरूपी श्रिया गुढी, म्हणून परमहंस प्रौढी, परंपरा पुढी चालत असे, परमहंस रूपे नारायण, म्हणून व्यास रूपे नारायण, या लागी अगत्य की जे पूजन, हंस रूपे नारायण म्हणून, माघ मासी माधव देवता, फाल्गुनी रुद्र तत्वता, चैत्र दैवत अनंता, असे तत्वता निर्धारी, वैशाखी पितृदैवत जाण, मार्गशीर्षी यक्ष किन्नर जाण, देवी भवानी ते जाणी, पौषी पौर्णिमा बोलीजे, ऐसिया पर्व काळी जाण, प्रतिमासी की जे पंडदान, तेणे समग्र देवता तुष्टमान, आशीर्वचन पै देती, स्नान विधी दान पुण्य, जे आचरती भावे जाण, तयाचे ऋण जाय निरसून, नसे अनुमान यदर्थी, पंचमहायज्ञ पितृतर्पण, यथोक्त की जे ब्राह्मण भोजन, प्रतिमासी जे करीती आचरण, तया नारायण संतुष्टे, मासा मासाचे ठाई जाण, येतसे तिथी पर्व लक्षुण, तरी का करावे अनुमान, बहुत धन लागेना, अल्पवेचे पुण्य विशेष, परी कोणी न धरती सायास, येरवी पिशून येता गृहास, करीती सायास आदरे, तेथे खर्च करिता भलतैसा, व्यर्थ वेचिती वयसा, परी सत्कारणी न वेचती पैसा, गर्जतसे ठसा पुराणी, पुराणिक सांगतची गेले, व्यासादिकी ही काव्य केले, पुराणे विस्तारून ठेविले, परिजन न चाले या वाटे, फुकट स्वल्पाचे ही स्वल्प, ते कोणीही न नेणती अल्प, वृथा जल्पता ती जल्प, अभिमाने कल्प भोगिती, शिष्णोदर पारंगत, जगा माझी रूढी बहुत, नेणोनिया हिताहित,
भगवंती देख अंतरले, वीट न मानावा बोलण्याचा, पुढे मागुता नरदेह कैचा, क्षणेक संगरती सुखाचा, नये कामाचा बापांनो, जाय पाहता सोन्याची घटी, मागुती नये लक्षिता लक्ष कोटी, करिता संसाराची आटाटी, जन्म शेवटी निर्फळ, उदरा लागी करावे नीच सेवन, तेथे पाप पुण्य न विचारिता धन, मिळवावे संसारा लागून, शेवटी कणव सांगती, हे तो जगाची जग प्रौढी, रचित पाहता ती रोकडी, परी कोणीही न करती तातडी, प्रपंच साकडी उगवाया, असो जे करतील जैसे, ते तव भोगतील तैसे, क्रोध येऊ नये मानसे, बदलो फारसे म्हणवोनी, कथा भाग राहिला मागे, सांप्रत तो बदावा लागे, पौर्णिमा महिमा रमारंगे, सांगितला निजांगे रमे लागी, क्षणैक जाणुनी संसार, दयाळू तो जगदीश्वर, मृत्यू लोका केला प्रसर, तरणोपाय मानवाते, बहुत सुगम सुलभ उपायो, सांगितला से देवादिदेवो, पौर्णिमा दिनी स्नानदान तपावो, की जे निर्वाहो जन्माचा, आपुला जन्म सार्थक करून, की जे पूर्वजांचे उद्धरण, ये विषयीचे कथन, स्वये जनार्दन वदतसे, ऐक हो क्षीराब्दी बाळी, अमावस्येची नव्हाळी, श्रवण केलिया सकळी, होय होळी पापाची, मासाची या अंती, येतसे अमावस्या तिथी, तरी स्नानदान यथा पद्धती, करावे निगुती आदरे, सारुनी स्नान संध्या देवतार्चन, करुनिया महाहवन, मग कीजे तिळ तर्पण, ब्राह्मण भोजन यथाविधी, श्राद्ध कीजे यथास्थित, पिंडदान करुनी युक्त, तेणे पितृगण संतोषत, आशीर्वाद देत कुळाते, ऐसे प्रत्यही अमावस्येसी, आचरावे निश्चयेसी, तये दिनी पितृलोकासी, पितरांची संतोष, तये दिनी पितरा लागून, पितृलोकी करीती सन्मान, देवनी मिष्टान्न भोजन, तेणे पितृगण आनंदती, मग संतोषून देती आशीर्वचन, तेणे वंशवृद्धी होतसे जाण, जया ते वाटे व्हावे कल्याण, पावे सदन वैकुंठी, तेणे अवश्य करावे पिंडदान, न केलिया अपाय दारुण, आणि मोक्ष रूप कल्याण, सावधान परिसावे, एक मासभरी उपोषण, पितरांते होतसे जाण, मग तया ते करावे लागे वायुभक्षण, तव ते कोपून शापिती, त्याची या शापास्तव पाही, संसारपुरी न पडेच काही, कष्टी होती सर्वदाही, म्हणती आमुचे दैव हेची पै, आदव आचरण करीती सरस, मग बोल ठेवती प्रारब्धास, कुसुमुसून साधती संसारास, धरून हव्यास निजमनी, जिता धडन बोलती वचन, मग कोठून करतील पिंडदान, जळो ऐसियाचे पुत्रपण, काय वाचून संसारी, धन्य धन्य ते पितृभक्त, अमान्य न करीती वचनाते, सदा सर्वदा पुरविती हेत, मागितला पदार्थ देताती, जिवंत असता सन्मान, मेलिया करीती गयावर्जन, प्रतिमासे अमावस्येसी जाण, ब्राह्मण भोजन श्राद्धयुक्त, सुफळ तयाचा संसार, सदा तुष्टमान श्रीधर, आशीर्वाद देती अमर, हो कल्याण म्हणोनी, ऐसे जे का पितृभक्त पाही, माझे नमन तयाचे पायी, हेची बुद्धी सर्व काळ हृदयी, देवो शेषशाही परमात्मा, सांप्रत कली माझी पुत्रपण, किंचित ऐकावे वर्णन, क्रोधे न भरावे पूर्ण, नसा अमान्य वचनासी, आपुलिया सुखस्वार्था, पिता साचवी द्रव्यार्था, नेणोनी पाप पुण्यपंथा, धन सर्वथा साचवितसे, म्हणे मुले माझी अज्ञान, माझेही झाले वृद्धपण, कामा येई शेवटी धन, पुत्रा लागोनी माझिया, मग ते पुत्र होती तरुण, पित्या ते आली वृद्धपण, सदा हेळसी ती दारुण, मागता धन न देती, पिता आपुले धन मागे, तयावरी डोळे फिरविती रागे, म्हणे मी याचे काय ऋण लागे, वडिलोपार्जित पहिले, बालत्वापासून पाळीला, तोंडीचा घास चारिला, शेवटी पुत्र कामान आला, वृद्ध पाणी पित्याते, ऐसेही पुत्र असती, नको देवा ऐशियाची संगती, जिता नाही गती, मेलिया सद्गती केवी होय, म्हणून एकची पुत्र भला, जेणे कुळाचा उद्धार केला,
येही परत्र साधनी मला वंशा केला उद्धारू ऐसे जे का सुपुत्र पाही तेची आचरती अमावस्या व्रताही आणिक पुण्य कर्म पाही परलोक पाही सधीती जे नर करीती पिंडदाना ते बरी आचरती व्रता ते तयाही वरी मलमासा ते विशेष पर्वणी अमावस्या ऐसी ही पर्वे दोन पाही पौर्णिमा अमावस्या तेही तुम्हा निवेदिले सर्वही शेषशायी वदला असे जे नर ऐकुनी नाचरती पुराण श्रवणी न बसती तयाची न चुके यातायाती पुनरावृत्ती चुकेना पितरा ते न करीती तोष तयाची संतती होय नाश या लागी श्लोकाधार विशेष श्रवण की जे आदरे या लागी श्रोते जन हो मलमासा ते पहा हो अगत्य व्रता ते आचरा हो कराला हो परमार्थाचा जैसाला हो घेता संसारी तैसाच की जे परमार्थावरी तेणे चुकेल येर झारी जन्मवारी खंडेल हा नरदेह परमसांग येथे धरावा सत्संग सत्संगा वीण साधन मार्ग हाता न लागे सर्वथा म्हणून मलमास अवधी साधा हो हेची संधी आधी गाठ घाला मूळपदी भजा गोविंद आदरे स्वस्ति श्री अधिकमास महात्म्य ग्रंथ पद्मपुराणीचे संमत मनोहर सुत विरचित द्वादशोध्याय गोडहा श्रीकृष्णार्पणमस्तु ओव्या 74 श्लोक 9 इति श्रीकृष्णार्पणमस्तु।